You're a superhero. गर्वाने वागू नको गे बाई माझ्या नादाला लागू नको गर्वाने वागू नको गे बाई माझ्या नादाला लागू नको। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के। तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल SM Edits व्हिडिओ। तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल। जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचे की आजचा स्टेटस कसा झालाय। तर सिंपली भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला समजून जाईल की हा स्टेटस कसा करायचा आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंतच बघा, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल। तर भावांनो, मटेरियलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही, जेणेकरून तुम्हाला भावांनो हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण भावांनो मटेरियलला पासवर्ड नाही तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर भावांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन झाला नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा। मी तेथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल देत असतो। आणि भावांनो, तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा। तेथे भावांनो आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो। तर भावांनो, तुम्हाला ते स्टेटस तयार करण्यासाठी दोन ॲप्लिकेशन लागतील, एक VPN आणि दुसरं म्हणजे CapCut ॲप्लिकेशन। VPN जे आहे ते भावांनो तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल आणि CapCut ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेले, तुम्ही तेथे जाऊन डाउनलोड करू शकता। तर भावांनो, सिंपली चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घ्यायची आहे। तर भावांनो, तुम्हाला हे VPN जे दिसत असेल ना, हे VPN तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे VPN तुम्हाला ओपन झालेली दिसून जाईल आणि या टॅबवरती क्लिक करायचे। असं व्यवस्थित टॅबवरती क्लिक केल्यानंतर सिंपली VPN चालू होऊन जाईल। तर भावांनो, तुम्हाला इथे हे VPN चालू झाल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, हे VPN चालू झाल्यानंतर सिंपली CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं काय करायचे, प्रोजेक्टचे ऑप्शन दिसत असेल ना, हे प्रोजेक्टचे ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचे। अल्बममध्ये जायचं आहे। अल्बममध्ये आल्यानंतर आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, सिंपली तुम्हाला हे जे दिसत असेल ना, हे सॉन्ग आहे आणि हे तुम्हाला बीटमार्क आहे। तर सिंपली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला भावांनो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपली स्क्रीन जी आहे ती व्यवस्थित दिसून जाईल। आणि भावांनो, तुम्हाला हे जे मी बीटमार्क दिले आहे ना, हे बीटमार्क सिंपली तुम्हाला व्यवस्थित असे बीटमार्क कट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, पहिले बीटमार्क तुम्हाला इथपर्यंत दिसून जाईल, तर तुम्हाला दोन नंबर बीटमार्क वरती यायचं आहे भावांनो, असं व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे। याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करून घ्यायचे। तर भावांनो, सिंपली तुम्हाला असे व्यवस्थित हे बीटमार्क कट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, हे बीटमार्क तुम्ही कट करून घ्या। सिंपली भावांनो, हे बीटमार्क असे व्यवस्थित स्प्लिट केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे, या पहिल्या बीटमार्कवरती क्लिक करायचे आणि साईडला असे स्क्रोल करून घ्यायचे। असं व्यवस्थित साईडला स्क्रोल केल्यानंतर सिंपली या रिफ्लेक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मटेरियलमध्ये येऊन हे फोटो जे ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि हा फोटो सिलेक्ट करायचा आहे। हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचे, या बेसिकवरती क्लिक करायचे। बेसिकवरती क्लिक केल्यानंतर स्केलवरती क्लिक करून तुम्हाला ही भावांनो फोटो जो आहे तो या फोटोची साईज 120 अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित 120 ठेवून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर सिंपली भावांनो तुम्हाला पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे। पुन्हा या बीटमार्कवरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करून घ्यायचे आणि भावांनो तुम्हाला रिफ्लेक्स या ऑप्शनमध्ये जाऊन सिंपली तुम्हाला तो फोटो ॲड करून घ्यायचा। तर भावांनो, हा जो फोटो मी दिला आहे ना, तो हा फोटो तुम्हाला भावांनो डेमो व्हिडिओसाठी दिलेला आहे। तुम्ही भावांनो तुमच्या मित्रांचे मल्टिपल फोटो यूज करू शकता किंवा स्वतःचे फोटो यूज करू शकता। तर सिंपली असे ओके करून घ्यायचे। हे जे उरलेले बीटमार्क आहेत ना, या उरलेल्या बीटमार्कला सर्व असे व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। आपले भावांनो, हे सर्व फोटो असे व्यवस्थित ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे, या ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला कॉम्बोवरती यायचं आहे। कॉम्बोवरती आल्यानंतर तुम्हाला हा झूम वन जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओके करायचे। ओके केल्यानंतर सिंपली तुम्हाला भावांनो आता पुढच्या बीटमार्कला यायचं आहे। या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे
आणि भावांनो तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळून जाईल। तर भावांनो तुम्हाला हा रॉक व्हर्टिकल इफेक्ट दिसत असेल ना, तो दुसऱ्या फोटोला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा। याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं। तर सिंपली भावांनो तुम्हाला या 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे। बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे एक इफेक्ट मिळून जाईल। तर हा जो तुम्हाला भावांनो पहिला इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर हा भावांनो फोटो जो आहे तो व्यवस्थित आपल्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचा आहे आणि 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। 4 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिंपली तुम्हाला पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशन मध्ये जायचं आहे। ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर कॉम्बोवरती यायचं आहे। कॉम्बोवरती आल्यानंतर सिंपली भावांनो तुम्हाला एक इफेक्ट इथं मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। तर भावांनो स्लाइड अँड व्ह्यू हा जो इफेक्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला पुढच्या बीट मार्क वरती यायचं आहे। पुढच्या बीट मार्क वरती आल्यानंतर सिंपली तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन भावांनो तुम्हाला तोच इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर भावांनो तोच इफेक्ट पुन्हा या फोटोला अप्लाय करून घ्यायचा आहे। याच्यावरती क्लिक करा आणि ओके करून घ्यायचा आहे। ओके केल्यानंतर सिंपली तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचं आहे। पुन्हा या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि सिंपली तुम्हाला हा पहिला जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि भावांनो तुम्हाला हा अनफोल्ड जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचं आहे आणि भावांनो तुम्हाला इथे एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। तर भावांनो तुम्हाला हा डायरेक्शन राईट जो दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर पुन्हा या शेवटच्या फोटोवरती यायचं आहे। या फोटोवरती क्लिक करायचे। या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि भावांनो तुम्हाला इथे एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। हा ट्रबुलन्स इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि ओके करायचे। ओके केल्यानंतर भावांनो हा जो उरलेला पार्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि डिलीट करून घ्यायचे। असं व्यवस्थित डिलीट केल्यानंतर सिंपली आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपल्याला इथे एक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। स्टार्टिंग वरती यायचं आहे, बॉडी इफेक्ट मध्ये जायचे। बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला खालच्या बाजूला असं स्क्रोल करून घ्यायचं। असं व्यवस्थित स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक भावांनो एक इफेक्ट दिसून जाईल, तो इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर भावांनो तुम्हाला हा फ्लेम विंग जो इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला भावांनो ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो हा इफेक्ट तुम्हाला इथपर्यंत असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता हा इफेक्ट व्यवस्थित असा दिसून जाईल। तर भावांनो स्टार्टिंग वरती यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्लर रेड लव हा इफेक्ट दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर हा तुम्हाला सिंपली भावांनो हा इफेक्ट इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावांनो हा इफेक्ट खाली ठेवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित इफेक्ट ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला हा विंग जो इफेक्ट आहे ना, तो इफेक्ट असं व्यवस्थित याची लेंथ वाढवून घ्यायची आहे। अशी याची लेंथ व्यवस्थित वाढवल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं काय करायचंय, पुढच्या बीट मार्क वरती यायचं आहे। तर भावांनो हा इफेक्ट ऍड झाल्यानंतर तो पुढच्या फोटोवरती यायचा आहे। पुढच्या फोटोवरती आल्यानंतर सिंपली तुम्हाला बॉडी इफेक्ट मध्ये यायचं आहे। बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर आपण आता जो फ्लाइंग जो इफेक्ट ऍड केला होता ना, तो इफेक्ट पुन्हा ऍड करून घ्यायचा आहे। तर भावांनो तो इफेक्ट सिंपली इथं ऍड करून घ्यायचा, याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर तुम्हाला हा भावांनो 2 नंबरच्या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचे। इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर स्पेल्ट वरती यायचं आहे। या स्पेल्ट मध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला हे मिरर 3 लेयर जे दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचे आणि वर्टिकल तुम्हाला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे। ओके केल्यानंतर भावांनो तुम्हाला सिंपली हा जो इफेक्ट आहे तो इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित इफेक्ट ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला पुढच्या बीट मार्क वरती यायचं आहे। या शेवटून 3 नंबरच्या बीट मार्क वरती आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्ट मध्ये जायचं आहे। बॉडी इफेक्ट मध्ये आल्यानंतर भावांनो तोच इफेक्ट सिंपली तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे पुन्हा। तर भावांनो याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करून घ्यायचे। ओके केल्यानंतर हा इफेक्ट जो आहे तो भावांनो सिंपली इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे आणि शेवटच्या सुद्धा भावांनो फोटोला तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। तर बॉडी इफेक्ट मध्ये जावा आणि भावांनो तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। असा व्यवस्थित भावांनो इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर पाहू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार झालेला आहे। तर सिंपली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, जर भावांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल। तर उजव्या बाजूला जो एरो दिसत असेल ना, त्या एरोवरती क्लिक करायचे आणि सिंपली भावांनो आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे। तर भावांनो तुम्हाला असे मराठीतून व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तुम्हाला असे व्हिडिओ तुम्ही तयार करून देत जाईल। आणि भावांनो आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असे व्हिडिओ तयार करताना काय प्रॉब्लेम येणार नाही। आपण सर्व मराठीतून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। तर भावांनो भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये।